सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना सविनय जय भीम. मी नंदकिशोर साळवे नाशिकहून बोलतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा हेतू आणि परिचय या विषयाच्या अंतर्गत आपण बाबासाहेबांच्या विविध ग्रंथांचं समालोचन आणि माहिती करून घेत आहोत. आणि त्या दृष्टीने आज आपण एका वेगळ्या ग्रंथाची माहिती करून घेणार आहोत. व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी आपण बोधिवृक्षाला जल अर्पण करून या व्याख्यानाला प्रारंभ करणार आहोत. बुद्धविहार समन्वय समिती या समितीचे सन्माननीय अध्यक्ष अशोक भाऊ बोधी सरस्वती, समितीचे राष्ट्रीय महासचिव प्राध्यापक उमेश पठारे सर, या व्याख्यानामध्ये सहभागी झालेले सर्व बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा हेतू आणि परिचय या व्याख्यानाअंतर्गत आपण मागील हप्त्यामध्ये बाबासाहेबांचा वेटिंग फॉर विजा या ग्रंथाची माहिती करून घेतली. आणि आजच्या या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांचा दुसरा एक महत्त्वाचा ग्रंथ, ज्याचं नाव आहे बुद्ध की कार्ल मार्क्स, या ग्रंथाविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत. या ग्रंथाची माहिती करून घेत असताना या ग्रंथाचे संदर्भ कुठे कुठे आलेले आहेत ते सर्वप्रथम आपण जाणून घेतले पाहिजेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं बाबासाहेबांचे लेखन आणि सामग्री यामध्ये जे 22 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, त्या 22 ग्रंथांचं प्रकाशन करणाऱ्या 2 संस्था आहेत. पहिली जी संस्था आहे ती शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, चरित्र आणि साधने, ज्याला डॉक्टर B.R. आंबेडकर सोअर्स मटेरियल पब्लिकेशन कमिटी असं म्हटलेलं आहे. या संस्थेच्या वतीनं काही ते 22 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे. त्याचबरोबर दुसरी जी संस्था आहे ती केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण या विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हे केंद्र सरकारच्या वतीनं चालवणारं फाउंडेशन आहे. आणि त्यांच्या वतीनं सुद्धा बाबासाहेबांचे हे जे 22 ग्रंथ आहेत, बाबासाहेबांची भाषणे आणि लेखन सामग्री, या अनुषंगाने या फाउंडेशनने सुद्धा हे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. आणि म्हणून या 2 संस्थांच्या वतीनं जी ग्रंथ प्रकाशित झालेली आहेत त्याच्यामध्ये बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून आता त्याचे संदर्भ कुठे कुठे आहेत ते सर्वप्रथम आपण बघणार आहोत. ते संदर्भ शोधत असताना आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्र शासनाची जी समिती आहे, चरित्र व साधने समिती, या समितीच्या वतीने सर्वप्रथम 1979 साली जो खंड 3रा प्रकाशित केला, त्या खंडामध्ये बुद्ध की कार्ल मार्क्स या छोटेखानी ग्रंथाचा समावेश आहे. 1979 नंतर या ग्रंथाची दुसरी आवृत्ती जेव्हा प्रकाशित झाली या खंडाची, तेव्हा 1987 साली दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. हा सुद्धा दुसरा संबंध अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या वतीने 2014 मध्ये वसंत मून यांनी 3रा खंड प्रकाशित केलेला आहे. आणि त्यानंतर 2019 मध्ये या खंडाचं पुनर्मुद्रण वसंत मून आणि प्राध्यापक हरी नरके यांच्या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. हे संदर्भ आपण लक्षात घ्यायचे आहे. या ग्रंथाचं जे मराठी अनुवाद करण्यात आलेला आहे तो मराठी अनुवाद सुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण या मराठी अनुवादावरूनच या ग्रंथाचं जे अंतरंग आहे ते आपल्याला सर्वांना मराठी भाषिकांना कळू शकतं. सर्वात प्रथम पहिली गोष्ट अशी की 1991 साली गौतम शिंदे यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केलेला आहे. आणि त्यानंतर 1994 साली
डॉक्टर अशोक गांजरे यांनी सुद्धा या ग्रंथाचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि ही दोन्ही ग्रंथ उपलब्ध आहेत. आपल्याला जर या ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल मराठीमधून तर निश्चितपणे ही दोन्ही ग्रंथ आपल्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. अशा पद्धतीनं या ग्रंथाचा जो समावेश आहे, या ग्रंथाचे जे संदर्भ आहेत ते आपल्याला या पद्धतीनं ठिकठिकाणी सापडतात. आणि म्हणून हे ग्रंथ सर्व बघितल्यानंतर आपण आता बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाच्या अंतरंगामध्ये जाणार आहोत. या अंतरंगामध्ये जात असताना ही गोष्ट प्रथम आपण लक्षात घ्यायची आहे की बाबासाहेबांचा हा ग्रंथ जो आहे हा मूळ इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलेला आहे आणि इंग्रजी जी आवृत्ती आहे किंवा त्याचे जी काही पानं आहे, पानांची संख्या आहे ती फक्त 23 आहे आणि या 23 पानांमध्ये 8 प्रकरणं समाविष्ट केलेली आहेत. ती 8 प्रकरणं कोणकोणती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. खरं म्हणजे मुद्दा असा आहे की हा जो ग्रंथ आहे छोटेखानी ग्रंथ बुद्ध की कार्ल मार्क्स, हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचं एक भाषण आहे बघा. 20 नोव्हेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी नेपाळच्या काठमांडू येथे जी काही जागतिक बौद्ध परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये बुद्धांच्या 25व्या जयंतीनिमित्त 2500व्या जयंतीनिमित्त जो काही त्या ठिकाणी उपक्रम सुरू केलेला होता किंवा जी परिषद भरली होती त्या जागतिक विद्वानांच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केलेलं आहे. आणि हे जे भाषण आहे हे मूळ इंग्रजीमध्ये आहे. ते 23 पानांचं भाषण आहे आणि ह्या 23 पानांची जी रचना आहे ती 8 प्रकरणामध्ये आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात येईल. हे भाषण करण्यासाठी बाबासाहेबांचं जे हस्तलिखित आहे, बाबासाहेबांच्या हस्ताक्षरामध्ये 3 प्रतीमध्ये हे हस्ताक्षर उपलब्ध आहे. त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्या लिखाणामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत, काही दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि म्हणून पहिली प्रत, दुसरी प्रत आणि अंतिम प्रत अशा 3 प्रती बाबासाहेबांच्या हस्ताक्षरात आजही उपलब्ध आहेत. त्याही आपल्याला संदर्भासाठी उपयोगी पडत असतात. म्हणून या ग्रंथाच्या सुरुवातीलाच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांची तुलना केलेली आहे आणि ही तुलना करत असताना बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि बाबासाहेब या ऐतिहासिक महापुरुषांच्या विचारांची तुलना आणि ह्या दोघांची विचारसरणी कशी वेगळी आहे याच्या विरोधी मुद्देसूद मांडणी केलेली आहे. आणि त्या दृष्टीने ही मांडणी कशी आहे, ही तुलना आणि विरोध या अंगाने केलेली आहे. तर ती मांडणी कशी आहे ती आता आपल्या सर्वांना जाणून घ्यायची आहे. आणि हे जाणून घेत असताना आपल्या लक्षात असं येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची मांडणी करत असताना सर्वात प्रथम भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये किती कालावधी गेलेला आहे त्याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण केलेलं आहे. ते फार इंटरेस्टिंग आहे आणि जाणून घेण्यासारखं आहे. सुरुवातीलाच बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये 2381 वर्षाचं अंतर आहे. आणि हे अंतर कसं आहे तर बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला आणि मार्क्सचा जन्म इसवी सन 1818 मध्ये झालेला आहे. आणि मग या दोघांची जर बेरीज केली तर ती 2381 वर्ष येते. म्हणून आपल्या हे लक्षात येतं की भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये 2381 वर्षाचं अंतर आहे. आणि हे इतकं मोठं अंतर जे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये सांगितलेलं आहे. मी जसं आपल्याला सुरुवातीला सांगितलं की 20 नोव्हेंबर 1956 साली बाबासाहेबांनी काठमांडू इथे हे भाषण केलेलं आहे. आणि हे जे भाषण आहे हे भाषणच पुढे ग्रंथाच्या स्वरूपात निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या ग्रंथाची सुरुवात करत असताना बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये 2381 वर्षाचं अंतर होतं हे प्रकर्षाने सांगितलेलं आहे. मग आता आपण ज्याच्यावर चर्चा करत असताना 2022 मध्ये आपण चर्चा करत आहोत. मग 2022 मध्ये चर्चा करत असताना आपलं हे काम आहे की भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यामध्ये किती अंतर होतं. बाबासाहेबांनी 1956 मध्ये हा ग्रंथ लिहिताना भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यातलं अंतर सांगितलेलं आहे. आज जेव्हा आपण त्या ग्रंथावर विचार करतो तेव्हा आपलं काम हे असतं की भगवान बुद्ध आणि बाबासाहेब
यांच्यामध्ये किती अंतर होतं. म्हणून तेच सूत्र जर आपण घेऊन पुढे गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 सालचा आहे आणि बाबासाहेबांचा जन्म इसवी सन 1891 सालचा आहे. मग त्याच सूत्रानुसार 1891 अधिक 563 हे जर गणित केलं तर 2454 ही संख्या येते. आणि म्हणून आपल्याला असं सिद्ध करता येतं की भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातलं जे अंतर आहे, यांच्यातला जो कालावधी आहे तो 2454 वर्षाचा आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने मांडता येते. बुद्ध की कार्ल मार्क्स याच्याविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या दोन्ही महापुरुषांचा विचार केल्यानंतर आपण 2022 मध्ये त्याच्यावर चर्चा करतो आहोत. म्हणून आता आपण काय केलं पाहिजे की भगवान बुद्ध, कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब आंबेडकर अशा 3 सूत्रींचा आपण तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण जेव्हा विचार करतो की बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांचं अंतर किती आहे, बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यामध्ये किती कालावधीचं अंतर आहे, तसंच आपण आता विचार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये किती अंतर आहे. आणि त्याच सूत्रानुसार आपण जर पुढे गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की कार्ल मार्क्सचा जन्म 1818 म्हणजे 1818 सालचा आहे आणि बाबासाहेबांचा जन्म आपल्या सर्वांना माहीत आहे 1891 सालचा आहे. म्हणून 1891 वजा 1818 जर केलं तर 73 वर्ष येतात. म्हणजे आपण हे सिद्ध करू शकतो की कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब यांच्यामध्ये 73 वर्षाचं अंतर आहे आणि ते सुद्धा या निमित्ताने आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जेव्हा या ग्रंथाच्या अनुषंगाने विचार करतो तेव्हा बुद्धानंतर कार्ल मार्क्स आणि कार्ल मार्क्स नंतर बाबासाहेब यांच्यामध्ये किती अंतर आहे हे गणित सुद्धा बाबासाहेबांच्या याच सूत्रानुसार आपल्याला मांडता येतं. आणि हे सूत्र लक्षात घेतल्यानंतर बाबासाहेब पुढे असं म्हणतात की बुद्ध जो आहे हा प्राचीन काळातला आहे आणि कार्ल मार्क्स जो आहे हा आधुनिक काळातला आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही तत्वज्ञानांचा, या दोन्ही विचारवंतांच्या तत्वज्ञानाचा बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे, विस्तृत असा अभ्यास केलेला आहे. आणि या दोन्ही महापुरुषांच्या तत्वज्ञानाने, विचारधारेने बाबासाहेबांना आकर्षित केलेलं आहे. बाबासाहेब आपल्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की या दोघांचेही विचार अतिशय आकर्षक, विचारगर्भ आणि बोधप्रद आहेत. म्हणून या दोघांची तुलना करण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे. आणि पुढे त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की त्यावर बाबासाहेबांनी अशी टिप्पणी केलेली आहे की मार्क्सवाद्यांनी बुद्धाच्या मताचा अभ्यास केला तर ते आपल्या विचारांचा रोख बदलतील आणि भगवान बुद्धांना शरण येतील, अशी सुद्धा टिप्पणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं मार्क्सचा अभ्यास करत असताना, कार्ल मार्क्स यांच्या विचाराचा अभ्यास करत असताना, बुद्धांच्या विचाराचा अभ्यास करत असताना आणि बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करत असताना हाच ग्रंथ आपण का निवडला, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे बांधवांनो की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहित असताना, जी खरं म्हणजे अप्रकाशित प्रस्तावना आहे, ती प्रकाशित झालेली नाही. आज आमच्या हातामध्ये जो धम्मग्रंथ आहे त्या धम्मग्रंथामध्ये ही प्रस्तावना नाही. परंतु 1980 साली भगवान दास यांनी ही प्रस्तावना प्रथम प्रकाशात आणलेली आहे, असं रावसाहेब कसबे यांच्या भक्ती आणि धम्म या ग्रंथात सुचविलेलं आहे, निर्देशित करण्यात आलेलं आहे. म्हणून या ग्रंथाची जेव्हा बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिली तेव्हा बाबासाहेबांनी प्रकर्षाने असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांचा धम्म जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण 3 पुस्तकं वाचलीच पाहिजेत. कोणती 3 पुस्तकं वाचली पाहिजे, तर त्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे तो म्हणजे बाबासाहेबांचाच आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म. हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ सांगितला तो हा आहे ज्याच्यावर आज आपण चर्चा करत आहोत, तो म्हणजे बुद्ध की कार्ल मार्क्स. हा ग्रंथ बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी वाचला पाहिजे. आणि तिसरा जो ग्रंथ आहे तो आहे प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती. भगवान बुद्धांचा धम्म समजून घेण्यासाठी ही 3 पुस्तकं जी आहेत ती फार महत्त्वाची आहेत असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच बुद्ध की कार्ल मार्क्स हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये बुद्धांची आणि बुद्धांची आणि मार्क्सची तत्वप्रणाली समजून सांगितलेली आहे. म्हणूनच हा ग्रंथ सुद्धा
आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची जी तत्वे सांगितलेली आहेत, त्या तत्वांची जे परिणामकारकता सांगितलेली आहे, त्या तत्वांचं जे महत्त्व सांगितलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला बौद्ध धम्माची ओळख होऊ शकते. म्हणून बाबासाहेब आग्रह धरतात की बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ सुद्धा आपण वाचलाच पाहिजे आणि अभ्यासलाच पाहिजे. आणि म्हणून हा ग्रंथ किंवा 1956 मध्ये बाबासाहेबांनी याच विषयावर अभ्यास करून प्रवचन देण्याचं काय कारण होतं, व्याख्यान देण्याचं काय कारण होतं, तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे बांधवांनो, की 1956 सालामध्ये किंवा 1956च्या अखेरच्या महिन्यांमध्ये बाबासाहेब इंडिया अँड कम्युनिझम असा हा ग्रंथ लिहित होते. आणि बाबासाहेब हा ग्रंथ लिहित असताना त्यांनी त्यातील प्रकरणाची आणि अनुक्रमणिकेची सुद्धा माहिती लिहून ठेवलेली आहे. खरं म्हणजे कसबे सरांच्या या पुस्तकामध्ये भक्ती आणि धम्म त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे. आणि त्याचबरोबर खंड 3 मध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया अँड कम्युनिझम हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची काही पानं लिहून ठेवली होती. या ग्रंथाची अनुक्रमणिका त्यांनी लिहून ठेवलेली होती. या ग्रंथातल्या प्रकरणांची नावं आणि विषयांची नावं लिहून ठेवली होती. असा संपूर्ण संदर्भ जो आहे हा खंड 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून इंडिया अँड कम्युनिझम हा ग्रंथ लिहित असताना त्याच वेळेस त्यांना नोव्हेंबरमध्ये नेपाळला काठमांडू इथं जे काही व्याख्यान द्यावं लागलं किंवा दिलं, ते याच अनुषंगाने दिलेले आहे की शेवटी म्हणजे 1956 सालामध्ये त्यांना कम्युनिझमने आकर्षित केलेलं होतं. त्यांनी कम्युनिझमची दखल सुद्धा घेतलेली आहे. आणि ही दखल घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांना मार्क्स विचारांचीच दखल का घ्यावी लागली, असा सुद्धा आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्याची जी कारणं आहेत ती अनेक कारणं दिलेली आहेत, पण वेळेअभावी इथे आपण फक्त 3 कारणांचा उल्लेख करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांना कार्ल मार्क्सच्या विचारांचीच दखल का घ्यावी लागली? कारण असं की ज्या काळामध्ये बाबासाहेब हा ग्रंथ लिहित होते, त्याच काळामध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये मार्क्सवाद हा जगभर पसरलेला होता. हे पहिलं कारण झालं. दुसरं जे कारण आहे की बाबासाहेब सुद्धा समाजवादी विचारांना अनुकूल होते, हे सुद्धा आपण सर्वांनी प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरं जे कारण होतं की मार्क्सवाद जो आहे हा सर्व गुणसंपन्न माणसाच्या निर्मितीचं तत्वज्ञान सांगणारा होता. म्हणून माणूस कसा सुखी झाला पाहिजे, हे जसं भगवान बुद्धांचं हेतू होता. माणूस दुःखातून मुक्त झाला पाहिजे, माणूस जातीभेदातून मुक्त झाला पाहिजे आणि माणूस शोषणातून मुक्त झाला पाहिजे. ही जी विचारधारा आहे ही तिन्ही महापुरुषांची एकच विचारधारा होती. आणि म्हणून मार्क्सवाद हे सर्वांग संपन्न माणसाच्या निर्मितीचं तत्वज्ञान आहे, हा विचार सुद्धा बाबासाहेबांना पटला होता. आणि म्हणून बाबासाहेब मार्क्सच्या विचारांची दखल घेत होते, हे सुद्धा आपल्याला दिसून येईल. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मार्क्सच्या विचाराची दखल घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये पान क्रमांक 175, माझ्याकडे सिद्धार्थ पब्लिकेशनचा ग्रंथ आहे, मराठी ग्रंथ आहे, त्या ग्रंथातला संदर्भ मी सांगतो आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातल्या पृष्ठ क्रमांक 175 वर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे खंड 3 आणि भाग 2 त्याच्यातला 175 पृष्ठ क्रमांक आहे. आणि त्याच्यावर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्ध कार्ल मार्क्स यांना उत्तर देऊ शकतात काय? म्हणजे तिथे एकेरी उल्लेख आहे, भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय, असा तो संदर्भ आहे. मूळ मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की भगवान बुद्ध कार्ल मार्क्स यांना उत्तर देऊ शकतात काय, याचा आपण अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे की बाबासाहेबांना मार्क्सच्या विचारांची दखल घेत असताना असा प्रश्न का उपस्थित करावा लागला. त्या प्रश्नाचं गंभीर स्वरूपामध्ये सुद्धा एक प्रश्न आहे बांधवांनो. बाबासाहेब जेव्हा असं म्हणतात की भगवान बुद्ध कार्ल मार्क्स यांना उत्तर देऊ शकतात काय, तेव्हा आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की कार्ल मार्क्सने काय प्रश्न निर्माण केला होता, ज्याचं उत्तर भगवान बुद्धांनी दिलं पाहिजे. मी सुरुवातीला जसं सांगितलं की भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये 2381 वर्षाचं अंतर आहे.
म्हणजे तेवढ्या वर्षानंतर कार्ल मार्क्स जन्माला आलेला आहे. मग कार्ल मार्क्सने जो प्रश्न निर्माण केला त्याचं उत्तर देण्याचं दायित्व भगवान बुद्धावर येतं का, या अनुषंगाने बाबासाहेबांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. म्हणून कार्ल मार्क्सने कोणता प्रश्न उपस्थित केला हे या प्रश्नातली मेख आहे, ती सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे. ती काय मेख आहे, या प्रश्नाचा गर्भित अर्थ आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की कार्ल मार्क्सने कोणता प्रश्न निर्माण केलेला आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतो की भांडवलशाही नष्ट करण्यासाठी बळाचा आणि हिंसेचा वापर केला पाहिजे. हा खरा कार्ल मार्क्स यांचा प्रश्न आहे. भांडवलशाही नष्ट करण्यासाठी बळाचा आणि हिंसेचा वापर केला पाहिजे. या प्रश्नाला बुद्ध उत्तर देऊ शकतात काय, हे बाबासाहेबांना यातून सांगायचं आहे. आणि मग बाबासाहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे पुढे, की भगवान बुद्धांनी सांगितलेला जो शांततेचा मार्ग आहे, जो मैत्रीचा मार्ग आहे, जो करुणेचा मार्ग आहे, जो समतेचा मार्ग आहे, त्याला धम्म असं म्हटलेलं आहे, ज्याला बाबासाहेबांनी मध्यम मार्ग म्हटलेला आहे. आणि तो मध्यम मार्ग जो आहे तोच या कार्ल मार्क्सच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, हे बाबासाहेबांना अधोरेखित करायचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे की बुद्ध कार्ल मार्क्सच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो काय. तर कार्ल मार्क्सने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला निश्चितचपणे भगवान बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे ते उत्तर देऊ शकतं, हे बाबासाहेबांना यातून सांगायचं होतं. म्हणजेच कार्ल मार्क्सच्या क्रांती स्वरूप प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती बुद्धाच्या तत्वज्ञानात निश्चितपणे सापडतात, हे बाबासाहेबांना यातून सांगायचं होतं. त्यासाठी बाबासाहेबांनी कार्ल मार्क्सच्या विचारांची दखल घेतली आणि वेळोवेळी असे संदर्भ उपस्थित केलेले आहेत, ते आपण या निमित्ताने लक्षात घ्यायचे आहेत. म्हणून या ग्रंथाचा अंतरंग समजून घेत असताना सुरुवातीलाच मी जसं आपल्याला म्हणालो की याची एकूण 8 प्रकरणं आहेत. त्या 8 प्रकरणांचा आता आपल्याला वेळेच्या अधीन राहून थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. सगळ्यात पहिलं प्रकरण जे आहे त्याचं शीर्षक आहे भगवान बुद्धांची तत्वप्रणाली, म्हणजेच भगवान बुद्धांची शिकवण. खरं म्हणजे या ग्रंथामध्ये एकूण 25 तत्व सांगितलेली आहेत, परंतु एवढी 25 तत्व सांगायला आपल्याकडे वेळ नाही. म्हणून त्याच्यातली मोजकी 5 तत्व मी निवडलेली आहेत आणि त्या 5 तत्वांचा फक्त मी इथे उल्लेख करू इच्छितो. पहिलं जे तत्व आहे की ईश्वर, आत्मा, स्वर्ग याऐवजी धम्मामध्ये सत्याचा संबंध असला पाहिजे. म्हणून सत्याचा संबंध जो आहे तो माणसाच्या जीवनाशी येतो आणि ईश्वर, आत्मा, स्वर्ग यांचा मात्र संबंध माणसाच्या जीवनाशी येऊ शकत नाही, हे भगवान बुद्धांना या तत्वामधून सांगायचं होतं. दुसरा जो भगवान बुद्धांचं तत्व आहे ते म्हणजे विश्वातील सर्व मानव समान आहेत. मग माणूस कोणत्याही देशाचा असो, विश्वातील म्हटलेला आहे, माणूस कोणत्याही देशाचा असो, माणूस कोणत्याही धर्माचा असो, माणूस कोणत्याही पंथाचा असो, माणूस काळा असो, गोरा असो, स्त्री असो, पुरुष असो, विश्वातील सर्व मानव समान आहेत, हे भगवान बुद्धांचं सगळ्यात महत्त्वाचं दुसरं तत्व आहे. हे आता आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तिसरं जे तत्व आहे, माणूस जन्माने मोठा होतो, माणूस जन्माने मोठा नसून कर्माने मोठा होतो. भगवान बुद्धांनी हे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु याचा एक संदर्भ मी आपल्याला सांगू इच्छितो की भगवान बुद्धांचं एक सूत्र आहे, एक पद आहे. ते पद असं आहे, न जच्चा होती ब्राह्मणो न जच्चा होती वत्सलो कमुन्नो वत्सलो होती कमुन्नो होती ब्राह्मणो. मतीत अर्थ असा आहे बांधवांनो की जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही तर कर्माने ब्राह्मण होतो. आणि त्या दृष्टीनं माणूस जो आहे तो जन्माने मोठा होत नाही तर कर्माने मोठा होतो. हे जे तत्व आहे हे बुद्धांनी या 25 तत्वामध्ये समाविष्ट करून या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी त्याचा संदर्भ दिलेला आहे. पुढचं जे तत्व आहे की माणूस जो आहे तो जर जन्माने मोठा होतो तर ते कुठल्या आधाराने होतो, तर तो धम्माच्या आधाराने होतो. आणि धम्मामध्ये जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत त्यामध्ये कार्यकारण भाव नावाचा जो सिद्धांत आहे तो सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. कार्यकारण भावाला बुद्धांच्या साहित्यामध्ये किंवा पाली भाषेमध्ये प्रतित्य समुत्पाद असं म्हटलेलं आहे. त्याच्यातल्या अनुलोमाच्या 12 कड्या आहेत आणि पुढच्या ज्या 12 कड्या आहेत प्रतिलोमाच्या, त्या मिळून 24 कड्या ज्या आहेत त्या 24 कड्यांच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी हे तत्व या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेले आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे त्या घडण्याला कार्यकारण भाव आहे. कार्यकारण भाव म्हणजे हेतू, हेतू म्हणजे कारण
आणि कार्य जे आहे ते कार्य कशामुळे घडतं, तर त्याच्या पाठीमागे काही ना काही हेतू आहे हे सांगणारा हा जो सिद्धांत आहे हे बौद्ध धर्मातलं चौथं तत्व आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे ती घडण्यामागे काही ना काही कार्यकारण आहे हे या नियमानुसार आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर पाचवं जे तत्व आहे ते पाचवं तत्व म्हणजे कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती बदलास पात्र आहे. कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, परंतु निसर्ग नियम जे आहेत ते निसर्ग नियम शाश्वत असूनही बदलास पात्र आहेत असं सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. निसर्ग नियम काय आहे की जसं आपण बघतो की डिसेंबर जानेवारीमध्ये थंडीचा महिना असतो, मे मध्ये उन्हाळ्याचा महिना असतो आणि जुलै ऑगस्टमध्ये पाऊस पडत असतो. हे अनादिकालीपासून हेच चालू आहे. याच महिन्यामध्ये हीच गोष्ट घडत असते हे सुद्धा आपण अनुभवाने जाणत असतो किंवा जाणू शकतो. या प्रत्येक गोष्टी त्या त्या कालावधीमध्येच घडत असतात म्हणून त्या शाश्वत आहेत. पण हे शाश्वत पण जे आहे ते निसर्गामध्ये बदलास सुद्धा पात्र आहे. मग बदलास पात्र कसं आहे की पाऊस पडत असेल तर वनस्पती उगवतात, गवत उगवतं, झाडाला नवी पालवी फुटते, हा बदल होत असतो. आणि मग पुढे शिशिर ऋतू आला किंवा ग्रीष्म ऋतू आला, ग्रीष्म ऋतूमध्ये सगळी पानं गळून पडतात, हा बदल घडत असतो निसर्ग नियमामध्ये. कधी कधी निसर्ग नियमामध्ये जे मोठे बदल घडतात की भूकंप झाला की डोंगर कोसळून तिथे सपाट जमीन होते किंवा दरी निर्माण होऊन तिथे नदी निर्माण होते. हे जे बदल निसर्गामध्ये घडत आहेत हे बदलास पात्र आहेत आणि निसर्गाचे नियम जे आहेत ते त्या काळाकाळात ठरलेले आहेत. ही गोष्ट या अनुषंगाने सिद्ध केलेली आहे. म्हणून हे सुद्धा भगवान बुद्धांचं अतिशय महत्त्वाचं असं तत्व आहे. आणि यावरून आपल्या असं लक्षात येईल की भगवान बुद्धांची जी तत्वे आहेत ती अतिशय व्यापक स्वरूपामध्ये सांगितलेली आहेत आणि ती सर्वसमावेशक तत्व आहेत. त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी एकूण 25 तत्वांचा या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यापैकी ही 5 तत्व मी फक्त या ठिकाणी महत्त्वाची आपल्या निदर्शनास आणून दिलेली आहे. मग बाबासाहेबांनी जशी बुद्धांची तत्व सांगितली तशीच मार्क्सची सुद्धा तत्वप्रणाली सांगितलेली आहे. आणि ही जी तत्वप्रणाली आहे ही सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की समाजवाद सिद्धांत हा काल्पनिक नसून व्यावहारिक आहे. आपण जर मार्क्सवादाचा अभ्यास केला असेल तर मार्क्सवादाचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येईल की कार्ल मार्क्सने जी काही समाजवादाची मांडणी केलेली आहे तो स्वप्नरंजक नाही. स्वप्नरंजक म्हणजे माणसाला मोठी मोठी स्वप्न दाखवायची आणि त्याचं चांगलं होईल, त्याचं भलं होईल, त्याचं कल्याण होईल, त्याला असे असे सुखाचे दिवस येतील असा काल्पनिक सुखवाद निर्माण करायचा. तो मात्र कार्ल मार्क्स यांना मान्य नव्हता. म्हणून कार्ल मार्क्स यांचा जो समाजवाद आहे तो समाजवाद व्यावहारिक आहे, तो समाजवाद विज्ञाननिष्ठ आहे. हे पहिलं तत्व जे आहे ते मार्क्सवादाच्या तत्वप्रणालीतलं आहे. म्हणून मार्क्सवादचा जो समाजवाद सिद्धांत आहे हा काल्पनिक नसून व्यावहारिक आहे. हे मार्क्सवादातलं पहिलं तत्व आहे. दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे मालक आणि कामगार हे दोन वर्ग असून त्यांच्यामध्ये वर्ग कलह सुरू आहे. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ज्यांनी म्हणून मार्क्सवादाचा अभ्यास केलेला आहे त्यांना मी काय सांगतो हे संदर्भ लक्षात येत असतील की मालक आणि कामगार हे दोनच वर्ग कार्ल मार्क्स यांनी गृहीत धरलेले आहेत आणि हे दोन वर्गामध्ये सतत वर्ग कलह चालू असतो. हे सुद्धा तत्व कार्ल मार्क्स यांनी मांडलेलं आहे. म्हणून हे 2 नंबरचं तत्व सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग हा कलह का सुरू असतो तर मालक मजुरांचे शोषण करून त्यांना सतत गरीब बनवतो अशी एकूण चिंतनाची त्यांची ती पद्धत होती कार्ल मार्क्स यांची. आणि त्या दृष्टीने त्यांनी असं तत्व किंवा निष्कर्ष काढलेला आहे की मालक हा मजुरांचं सतत शोषण करत असतो आणि शोषण करून मजुरांना जास्तीत जास्त गरीब बनवतो. हे सुद्धा तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. मार्क्स जो आहे हा समाजवादाचा जनक आहे. हे जरी खरं असलं तरी समाजवादाचा सिद्धांत त्यांच्यापूर्वी सुद्धा अनेकांनी मांडलेला आहे. परंतु मार्क्सला आपला सिद्धांत जो आहे हा स्वप्नरंजित नसून तो विज्ञाननिष्ठ स्वरूपाचा आहे हे सिद्ध करायचं होतं. म्हणून त्यांनी ही जी तत्व आहेत ही तत्व प्रकर्षाने या ठिकाणी मांडलेली आहेत. आणि मग त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चौथं तत्व जे आहे ते म्हणजे गरिबीमुळे कामगारामध्ये क्रांतीची भावना निर्माण होते. मालक काय करतो की कामगारांचं सतत शोषण करतो आणि कामगार सतत गरीब कसा राहील याची तो दक्षता घेत असतो. परंतु कामगारांची संख्या जास्त असते. पुढचं जे तत्व सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये
त्या कामगारामध्ये सततच्या शोषणामुळे मालकाविरुद्ध क्रांती करण्याची भावना निर्माण होते. ते उठाव करतात, ते बंड करतात आणि मग युद्धाला प्रवृत्त होतात. हे कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानातलं चौथं तत्व आहे. आणि पाचवं जे तत्व आहे की कामगार संख्येने जास्त असतात आणि त्यामुळे ते बंड करून शासन स्थापित करू शकतात, असा सुद्धा निष्कर्ष कार्ल मार्क्स यांनी काढलेला आहे. म्हणून हे सुद्धा कार्ल मार्क्सच्या तत्वामधलं एक प्रमुख तत्व आहे. हे जे तत्व आपण समजून घेत आहोत, ही समजून घेत असताना या ग्रंथातलं जे तिसरं प्रकरण आहे, त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये मार्क्सची कोणती तत्व टिकून राहिली हे सुद्धा बाबासाहेबांनी प्रकर्षाने मांडलेलं आहे. मार्क्सची जी तत्व आहेत ती तत्व कोणती टिकून राहिली, मार्क्सच्या मूळ तत्वातील कोणता भाग इतिहासाने बाद ठरविला, कोणता भाग विरोधकांनी धुळीस मिळवला आणि त्यांच्या तत्वज्ञानातील किती भाग आता अस्तित्वात आहे, या 3 मुद्द्यांचे स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की मार्क्सचं जे तत्वज्ञान आहे ते 19व्या शतकामध्ये मांडण्यात आलेलं आहे. तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्यांच्या तत्वज्ञानाचे तुकडे तुकडे करण्यात आले. त्यामुळे समाजवाद अटळ आहे, हे मार्क्सचं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढलेला आहे. ह्या निष्कर्ष काढण्यामागे बाबासाहेबांनी जसं म्हटलेलं आहे की मार्क्सच्या तत्वज्ञानाचं जे काही प्रमुख तत्व होतं त्यामध्ये तत्वज्ञानाचं काम जगाची पुनर्रचना करणे आहे. जगाची उत्क्रांती शोधणे किंवा जगाची उत्पत्ती शोधणे हे मार्क्सचं काम नाही किंवा हे तत्वज्ञानाचं काम नाही. हे पहिलं तत्व मार्क्सने आपल्या तत्वज्ञानामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि त्यानुसार आपण या तत्वांचा थोडक्यामध्ये उल्लेख करतो आहोत. पुढचं जे तत्व आहे ते वर्गामध्ये अजूनही कलह सुरू आहे, हे दुसरं तत्व आहे. वर्ग म्हणजे कोणते? मालक वर्ग आणि कामगार वर्ग. या वर्गामध्ये सतत संघर्ष चालू असतो, सतत कलह चालू असतो, सतत वाद चालू असतो, असंही निष्कर्ष कार्ल मार्क्स यांनी काढलेला आहे. आणि तिसरं जे तत्व आहे ते म्हणजे खाजगी संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे मालकाला सत्ता मिळते तर कामगारांची पिळवणूक होत असते. संपत्तीची खाजगी मालकी कुणाकडे असते तर ती निश्चितपणे मालकाकडे असते. त्यामुळे मालकाला सतत फायदा होत असतो. मालकाची सत्ता असल्यामुळे मालक सर्व प्रकारची सुख उपभोगतो, परंतु त्याचबरोबर तो कामगारांची पिळवणूक करत असतो आणि कामगारांना जास्तीत जास्त दुःख देत असतो. हा सुद्धा निष्कर्ष कार्ल मार्क्स यांनी काढलेला आहे आणि ते आपल्या तत्वांमध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं पुढचं जे तत्व आहे की समाजाच्या हितासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून दुःख नाहीसं केलं पाहिजे. म्हणजे कार्ल मार्क्स शेवटी या निष्कर्षाला येतात की जर कामगारांना सुख पाहिजे असेल, कामगारांचं दुःख नष्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर जी खाजगी संपत्ती आहे ही संपत्ती जी आहे तिचं वाटप झालं पाहिजे. तिचं वाटप जे आहे ते कामगारांमध्ये झालं पाहिजे आणि कामगारांमध्ये जेव्हा खाजगी संपत्तीचं वाटप होईल तेव्हा खऱ्या अर्थाने कामगारांचं दुःख नष्ट होईल, असा निष्कर्ष सुद्धा या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी काढून ते आपल्या तत्वप्रणालीमध्ये मांडलेलं आहे. हे सुद्धा आपण या प्रकरणाच्या अनुषंगाने लक्षात घेऊ शकतो. खरं म्हणजे कार्ल मार्क्स यांनी 1847 मध्ये दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या निर्मितीनंतर 70 वर्षांनी, खरं म्हणजे ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे की दास कॅपिटल लिहिल्यानंतर 70 वर्षांनी म्हणजे 1917 मध्ये रशियामध्ये समाजवाद आला. आता रशियामध्ये जो समाजवाद आलेला आहे त्याला कामगारांची हुकुमशाही असं म्हटलेलं आहे आणि त्या दृष्टीनं 1917 मध्ये कामगारांची हुकुमशाही स्थापन झाली. परंतु ती स्थापन होण्यापूर्वी प्रचंड रक्तपात झालेला आहे, हिंसा झालेली आहे. त्यामुळे समाजवाद हा अटळ आहे. हे जे मार्क्सचं तत्वज्ञान आहे किंवा हे जो मार्क्सचा सिद्धांत आहे हा निकामी ठरलेला आहे, फोल ठरला आहे असं म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि म्हणून बाबासाहेबांनी मार्क्सच्या विचारांची समीक्षा करत असताना किंवा बाबासाहेबांच्या विचाराची जी तत्वज्ञानातली जी काही तत्व टिकून आहेत ती कोणती टिकून आहेत ही सुद्धा त्यांनी प्रकर्षाने सांगितलेली आहे. आणि मग जे चौथं प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणामध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांची तुलना केलेली आहे, यांच्या तत्वांची तुलना केलेली आहे. आणि ती तत्वांची तुलना करण्यापूर्वी बाबासाहेबांनी जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत, बाबासाहेबांनी जे काही निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष सुद्धा फार महत्त्वाचे आहेत.
बाबासाहेब म्हणतात की कार्ल मार्क्सची कोणती तत्वे टिकून राहिलेली आहेत, तर उत्तरादाखल त्यांनी 4 तत्व महत्वाची सांगितलेली आहेत. ती 4 तत्व कोणती आहेत, तर सगळ्यात प्रथम तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे, जगाची उत्पत्ती स्पष्ट करणे नव्हे. हे सांगताना बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये बुद्ध आणि पोट्टपाद यांचा संवाद त्या ठिकाणी नमूद केलेला आहे आणि त्याच्या आधारे हे तत्व स्पष्ट केलेलं आहे. दुसरं जे तत्व आहे की वर्गावर्गात आजही कलह आहे, तो जो कलह आहे तो कलह कोणता आहे हे सुद्धा स्पष्ट करताना भगवान बुद्ध आणि प्रसेनजित यांच्या कार्याची माहिती दिली, यांच्या संवादाची माहिती दिलेली आहे. त्यानंतर तिसरं जे तत्व मगाशी मी सांगितलं, संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला म्हणजेच मालकाला सत्ता मिळते आणि दुसऱ्या वर्गाची म्हणजेच कामगारांची पिळवणूक होते, त्याच्यासाठी बुद्ध आणि पोट्टपाद यांच्यातला संवाद बाबासाहेबांनी नमूद केलेला आहे. आणि चौथं तत्व जे मी सांगितलं त्याच्यामध्ये समाजाच्या हितासाठी खाजगी संपत्तीचं वाटप झालं पाहिजे, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि आनंद यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो संवाद सांगितलेला आहे, संदर्भ दिलेला आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी केवळ मार्क्सची ही 4 तत्व खऱ्या अर्थाने टिकून आहेत एवढंच सांगितलेलं आहे. यानंतर आपण चौथ्या प्रकरणाकडे येणार आहोत. चौथं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं टायटल आहे किंवा त्या प्रकरणाचं काय आहे ते हेड आहे, शीर्षक आहे ते म्हणजे भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांची तुलना. हे सुद्धा स्पष्ट करत असताना बाबासाहेबांनी जे काही प्रसंग उद्भूत केलेले आहेत त्या प्रसंगातून आपल्या लक्षात येईल की कार्ल मार्क्स आणि बुद्ध यांचे जे विचार आहेत ते विचार खऱ्या अर्थाने समान आहेत. मग ते समान कसे आहेत, तर त्याच्या दृष्टीनं काही उदाहरणं बाबासाहेबांनी दिलेली आहेत. ती उदाहरणं कोणती आहेत की बुद्ध ज्याला लोभ म्हणतात त्यालाच मार्क्स मालकी असं म्हणतात. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी लोभ मोह हे जे विकार सांगितलेले आहेत हे विकार माणसाला कशा पद्धतीनं नष्ट करतात किंवा कशा पद्धतीनं वाम मार्गाला नेतात, अकुशल कर्म करायला लावतात. त्याच पद्धतीनं मालक जो आहे हा मालक कामगारांना कशा पद्धतीनं पिळवणूक करतो, कशा पद्धतीनं शोषण करतो हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध ज्याला लोभ म्हणतात त्यालाच कार्ल मार्क्स मालकी असं म्हणतात. ही पहिली तुलना या दृष्टीनं बाबासाहेबांनी केलेली आहे. दुसरी तुलना करताना बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध ज्याला दुःख म्हणतात त्याला मार्क्स शोषण असं म्हणतात. म्हणून बुद्धांची दुःखाची जी व्याख्या आहे ती आपण सर्वांना माहीत आहे की तृष्णेची पूर्तता झाली नाही म्हणजे दुःख निर्माण होतं, म्हणून बुद्धांनी त्याला दुःख असं म्हटलेलं आहे. आणि मार्क्स काय म्हणतो की कामगारांचं जे शोषण होतं ते शोषण मालक करत असतो, ती पिळवणूक मालक करत असतो आणि शोषणामुळे कामगार वर्गांना दुःख निर्माण होत असतं, कामगार वर्गात दुःख निर्माण होत असतं. म्हणून बुद्ध ज्याला दुःख म्हणतात त्याला मार्क्स शोषण असं म्हणतात. हे दोन्ही शब्द या अर्थाने समान आहेत, हे सुद्धा आपण या प्रसंगी लक्षात घ्यायचं आहे. तिसरा जो मुद्दा आहे या प्रकरणातला, बुद्ध ज्याला संघर्ष म्हणतात त्यालाच मार्क्स कलह असं म्हणतात. म्हणजे संघर्ष आणि कलह हे सुद्धा दोन महत्वाचे किंवा समान शब्द आहेत हे आपल्याला लक्षात येईल. बुद्धांनी संघर्ष कुठे म्हटलेला आहे, तर आपल्या सर्वांना रोहिणी नदीच्या पाणी वाटपाचा प्रसंग माहीत आहे की शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये संघर्ष झाला असं म्हटलेलं आहे, कलह झाला असं म्हटलेलं नाही. म्हणून बुद्ध प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असा संघर्ष होतो त्या त्या ठिकाणी आवर्जून म्हणजे जाणीवपूर्वक असा शब्द वापरतात की संघर्ष झालेला आहे, विचारांचा संघर्ष झालेला आहे, माराशी संघर्ष झालेला आहे, पाण्यावरून संघर्ष झालेला आहे, अनेक विद्वानांशी त्यांचा वैचारिक संघर्ष झालेला आहे. म्हणून बुद्ध हा संघर्ष शब्द वापरतात आणि त्याच अनुषंगाने कार्ल मार्क्स हे कलह शब्द वापरतात. आणि तो कलह जो आहे तो वर्गावर्गामध्ये होत असतो, मालकांमध्ये होत असतो, मालकात आणि कामगारांमध्ये होत असतो. परंतु त्याही पुढे जाऊन दोघांनी असं सांगितलेलं आहे की हा जो कलह आहे किंवा हा जो संघर्ष आहे हा संघर्ष मात्या पित्यांमध्ये होतो, हा संघर्ष मुलामुलांमध्ये होतो, हा संघर्ष पती पत्नीमध्ये होतो, हा संघर्ष समाजामध्ये होतो, हा संघर्ष राज्यांमध्ये होतो, हा संघर्ष मोठमोठ्या व्यक्तींमध्ये होतो आणि त्याची व्याप्ती जी आहे
ती दिवसेंदिवस वाढत जाते. त्याच अनुषंगाने मार्क्सने कलह सुद्धा दिवसेंदिवस वाढत जातो आणि त्याची परिणिती शेवटी युद्धात होते हे सांगितलेलं आहे. म्हणजे संघर्ष आणि कलह हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. चौथा जो भाग आहे किंवा चौथं जे तत्व सांगितलेलं आहे ते चौथी जी तुलना सांगितलेली आहे ती म्हणजे बुद्ध लोभावर घाव घालतात आणि मार्क्स हे लाभावर घाव घालतात. बनते आनंद कौशल्यायन यांचं कार्ल मार्क्स आणि बुद्ध हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये हा संदर्भ आलेला आहे की लोभ आणि लाभ हे दोन शब्द सुद्धा महत्वाचे आहेत. तुलना करण्यासाठी आपण हे त्या ठिकाणी वापरलेले आहेत की बुद्ध जे आहेत ते लोभावर घाव घालतात. म्हणजे माणसाने लोभ सोडला पाहिजे, माणसाने मोह सोडला पाहिजे, माणसाने सर्व विकार सोडले पाहिजेत. त्या दृष्टीनं बुद्ध हे लोभावर घाव घालतात आणि मार्क्स जे आहेत ते लाभावर घाव घालतात. म्हणजे मालकाला जो जो लाभ होतो तो लाभ कमी केला पाहिजे, तो लाभ कामगारांमध्ये वाटप झाला पाहिजे, त्या लाभाचा फायदा कामगारांना मिळाला पाहिजे. म्हणून मार्क्स हे लाभावर घाव घालतात. लोभ आणि लाभ हे शब्द सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. म्हणून चौथी जी तुलना आहे ती बुद्ध लोभावर घाव घालतात तर मार्क्स जे आहेत ते लाभावर घाव घालतात. अशा अनुषंगाने बाबासाहेबांनी तुलना केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं जे तुलनात्मक स्टेटमेंट बाबासाहेबांनी केलेलं आहे या ग्रंथामध्ये त्यात असं म्हटलेलं आहे की बुद्धांचा लढा जो आहे हा वर्णव्यवस्थेविरुद्ध होता आणि कार्ल मार्क्स यांचा जो लढा आहे हा वर्ग व्यवस्थेविरुद्ध होता. म्हणजे बुद्धांच्या काळात चातुर्वर्ण्य होतं, बुद्धांनी चातुर्वर्ण्याविरुद्धच सतत लढा दिलेला आहे आणि मार्क्सच्या काळामध्ये कामगार आणि मालक यांचा वर्ग लढा सुरू होता. म्हणून या दोघांच्याही विचारसरणी ज्या आहेत या वर्ण आणि वर्ग यांच्या विरोधातला आहे, या व्यवस्थेवरच्या विरोधातला आहे, हे या पाचव्या तुलनेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ज्या तुलना करत असताना सहावं जे तत्व आहे तुलनेचं त्या तत्वामध्ये असं म्हटलेलं आहे की बुद्ध विचारांचा केंद्रबिंदू माणूस दुःखी का आहे हा होता. आपल्या सर्वांना माहीत आहे की सिद्धार्थ गौतमाने घर सोडलेलं आहे ते केवळ याच कारणासाठी सोडलेलं आहे की माणूस दुःखी का आहे, माणसाचं दुःख कसं मुक्त करता येईल, माणसाला दुःखातून कसं मुक्त करता येईल हे शोधण्यासाठी भगवान बुद्ध झालेले आहेत किंवा सिद्धार्थ गौतमाने घर सोडलेलं आहे. आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या जो विचारांचा केंद्रबिंदू होता तो हाच राहिलेला आहे की माणूस दुःखी का आहे. आणि याच्याच अनुषंगाने आपण मार्क्सवादाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मार्क्स विचारांचा केंद्रबिंदू माणूस शोषित का आहे हा होता. मार्क्स यांनी हीच विचार केलेला आहे की माणसाला शोषणातून मुक्त कसं करता येईल, माणसाला पिळवणुकीतून मुक्त कसा करता येईल, या दृष्टीनं या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी ही मांडणी केलेली आहे. आणि सातवा मुद्दा जो आहे की बुद्ध हिंसेच्या विरोधात होते तर मार्क्स हे हिंसेला मान्यता देत होते आणि बुद्धांनी तत्व आणि नियम याच्यामध्ये फरक करून या हिंसेच्या प्रकरणाविषयी आपले विचार मांडलेले आहेत. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बुद्धांच्या हिंसेविषयी स्पष्टीकरण केलेलं आहे की बुद्ध जे आहेत ते हिंसेच्या विरोधात जरी होते तरी ज्या ठिकाणी न्याय करायला हवा त्या ठिकाणी हिंसा करायला काही हरकत नाही. म्हणजे एके ठिकाणी बाबासाहेबांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की जेव्हा शील संकटात असेल तेव्हा विद्रोह करायला घाबरू नका. हे बुद्धाच्या अहिंसा तत्वाचाच एक भाग आहे. आणि म्हणून बुद्धांची अहिंसा आणि मार्क्सची हिंसा याच्याविषयीचे जे काही नियम आणि तत्व आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. आणि बुद्ध हे तत्व आणि नियम यात फरक करतात. म्हणजे तिथे म्हटलेलं आहे की बुद्धांनी तत्व आणि नियम यात जो फरक केलेला आहे की माणूस जेव्हा तत्वाने वागतो तेव्हा त्याला तत्व मोडता येत नाहीत, परंतु नियम मात्र माणसाला मोडता येतात. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक सांगितलेला आहे. आणि या अशा प्रकारच्या 7 मुद्द्यांनुसार आपल्याला हे लक्षात येतं की या तुलनेतून बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांची भाषा फक्त भिन्न आहे परंतु अर्थ मात्र एकच आहे असा निष्कर्ष सुद्धा काढलेला आहे. आणि रावसाहेब कसबे यांच्या ग्रंथामध्ये याच पद्धतीनं मांडणी करण्यात आलेली आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांची भाषा फक्त भिन्न आहे परंतु अर्थ मात्र एकच आहे. आणि तो अर्थ कोणता आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं समजून घेत असताना आपण ही जी एक प्रकरणं आहे
ही प्रकरणं समजून घेत असताना आपल्याला पुढे असं लक्षात येतं की 5वं जे प्रकरण आहे ते साधने सांगितलेले आहे. साधने म्हणजे काय, की जी तत्व आहेत ती तत्व कोणत्या साधनांच्या अर्थाने, कोणत्या साधनांच्या सहाय्याने कृतीमध्ये आणलेली आहेत. म्हणून 5वं जे प्रकरण आहे त्या 5व्या प्रकरणाला, त्याला खरं म्हणजे मीन्स असं म्हटलेलं आहे इंग्लिश आवृत्तीमध्ये. तर ती तत्व कोणती आहेत, ती तत्व सुद्धा आणि ती साधनं सुद्धा कोणती आहेत, ही आता आपल्याला या 5व्या प्रकरणाच्या अनुषंगाने जाणून घ्यायची आहेत. रावसाहेब कसबे यांच्या भक्ती आणि धम्म या ग्रंथात म्हटलं आहे त्यांनी की बुद्ध आणि मार्क्स यांच्यात साम्यवाद प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एकमत होते, पण तो साम्यवाद प्रस्थापित करण्याची साधने मात्र भिन्न होती. म्हणून बुद्धांची साधने कोणती होती आणि कार्ल मार्क्स यांची साधने कोणती होती, त्याचा या 5व्या प्रकरणामध्ये उहापोह केलेला आहे. म्हणून सर्वप्रथम आता आपण बुद्धांची साधनं कोणती होती ती साधनं लक्षात घेऊ. बुद्धांनी आपली तत्वप्रणाली राबवण्यासाठी सगळ्यात पहिलं साधन जे वापरलेलं आहे ते म्हणजे पंचशील आहे. पंचशिलाचं पालन म्हटलेलं आहे. पंचशिलाचं पालन कशासाठी आहे, तर पंचशील हे माणसाचं वर्तन सुधारत असतं. तुम्ही जर पंचशील बघितली, आपल्याला पुढे ती बघायची आहेत, पण पंचशिलाचं पालन जे आहे ते माणसाचं वर्तन सुधारत असतं. आणि ते वर्तन सुधारत असताना पंचशील जी आहेत ती पंचशील कोणती आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही. परंतु पाणातिपाता वेरमणी, त्याचबरोबर अदिन्नदाना वेरमणी, त्याचबरोबर कामेसु मिच्छाचारा वेरमणी, त्यानंतर मुसावादा वेरमणी आणि शेवटचं आहे सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी. ही जी 5 शीलं आहेत, ही 5 शीलं आपल्या भगवान बुद्धांनी आपली साधनं मानलेली आहेत आणि या साधनांच्या आधारे आपली तत्वप्रणाली राबवता येते असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग ही 5 शीलं जी आहेत, ही शीलं जर प्रत्यक्षात आचरणात आणली तर ती माणसाचं वर्तन सुधारत असतं. म्हणजे मुद्दा लक्षात फक्त हा घ्यायचा आहे की माणसाचं वर्तन सुधारण्यासाठी भगवान बुद्धांनी पंचशील हे तत्व सांगितलेलं आहे. पंचशील ही साधन सांगितलेलं आहे. दुसरं जे साधन भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. पंचशील जसं माणसाचं वर्तन सुधारण्यासाठी आहे, तसं अष्टांगिक मार्ग हे माणसाचं आचरण सुधारण्यासाठी आहे. आपल्याला अष्टांगिक मार्ग सगळी माहीत आहे आणि ती अष्टांगिक मार्ग जर प्रत्यक्ष आचरणात आणली तर माणूस निश्चितपणे सदाचारी बनतो, त्याचं वर्तन सुधारतं. त्यासाठी भगवान बुद्धांनी जी अष्टांगिक मार्ग सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मार्ग जो सांगितलेला आहे तो सांगितलेला आहे सम्यक दृष्टी. हा खरं म्हणजे वेगळा विषय आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जात नाही, परंतु आपल्याला माहीत असावं म्हणून फक्त निर्देश मी या ठिकाणी करतो की अष्टांगिक मार्गातला पहिला जो मार्ग आहे तो सम्यक दृष्टी आहे. दुसरा जो मार्ग आहे तो सम्यक संकल्प आहे. तिसरा मार्ग आहे सम्यक वाचा. चौथा मार्ग आहे सम्यक कर्म. 5वा मार्ग आहे सम्यक आजीविका. 6वा मार्ग आहे सम्यक व्यायाम. 7वा मार्ग आहे सम्यक स्मृती आणि 8वा मार्ग आहे सम्यक समाधी. ही सगळी प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे मार्ग आहेत आणि या दृष्टीने जर आपण आचरण केलं तर निश्चितचपणे माणूस सदाचारी बनतो. म्हणूनच भगवान बुद्धांनी हे आपल्या तत्वांचं साधन मानलेलं आहे. हा दुसरं साधन आहे. तिसरं जे साधन भगवान बुद्धांनी मानलेलं आहे तेही फार महत्वाचं आहे आणि ते साधन आहे दसपारमिता. जसं पंचशील माणसाचं वर्तन सुधारण्यासाठी आहे, जसं अष्टांगिक मार्ग माणसाचं आचरण सुधारण्यासाठी आहे, तसंच दसपारमिता ज्या आहेत त्या माणसाला सद्गुणी बनवण्यासाठी आहेत. या दसपारमिता ज्या आहेत त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की माणूस कशा पद्धतीनं आचरण करू शकतो, तर त्याने आपली दान करण्याची भावना वाढवली पाहिजे, त्यांनी शांत राहण्याची भावना वाढवली पाहिजे, त्यांनी मैत्री भावना वाढवली पाहिजे, त्याने सतत सत्य बोललं पाहिजे, त्याचं सामर्थ्य वाढविलं पाहिजे आणि हे सगळं सद्गुण निर्माण करायचे असेल तर त्यांनी शील संपन्न आचरण केलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा असा आहे की ही दसपारमिता आहे या जबरदस्तीने आपल्याला पाळता येत नाही किंवा हे पाळण्यासाठी कोणी जबरदस्ती करू शकत नाही, तर त्या आपल्याला सरावाने आत्मसात करता येतात आणि त्याच्यासाठी
भगवान बुद्धांनी हे आपल्या तत्वप्रणालीचं साधन मानलेलं आहे. त्या 10 पारमिता आहेत त्या कोणत्या आहेत हे फक्त मी आपल्याला निर्देशित करून देऊ इच्छितो या निमित्ताने. सगळ्यात पहिली जी पारमिता आहे त्या पारमितेचं नाव आहे दान पारमिता. त्याच्यानंतर दुसरी पारमिता आहे शील पारमिता. तिसरी जी पारमिता आहे ती नैष्कर्म्य पारमिता. चौथी जी पारमिता आहे ती प्रज्ञा पारमिता. पाचवी पारमिता आहे वीर्य पारमिता. वीर्य पारमिता म्हणजे सामर्थ्य पारमिता. त्याच्यानंतर 6वी आहे शांती पारमिता. 7वी पारमिता आहे सत्य पारमिता. 8वी पारमिता आहे अधिष्ठान पारमिता. त्याच्यानंतर 9वी पारमिता आहे मैत्री पारमिता, मेत्ता पारमिता. आणि 10वी पारमिता आहे उपेक्षा म्हणजे उपेक्षा पारमिता. या ज्या 10 पारमिता आहे या 10 पारमिता भगवान बुद्धांनी आपल्या तत्वांचं साधन मानलेलं आहे. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता हे भगवान बुद्धांनी साधनं मानलेली आहेत. ती साधनं वापरून आपण धम्म आचरणात आणायचं आहे आणि धम्म जगायचा आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जशी भगवान बुद्धांची साधने सांगितली त्याच पद्धतीनं मार्क्स यांची सुद्धा साधने बाबासाहेबांनी नमूद केलेली आहेत. मग मार्क्स यांची साधने कोणती आहेत तर हिंसेचे समर्थन करणे, हिंसेच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणे. दुसरी मी सांगितलं की कामगारांची हुकुमशाही ज्याला समाजवाद असं म्हटलेलं आहे. आणि तिसरी म्हणजे बळाचा अतिरेकी वापर. ही 3 साधनं मार्क्स यांनी मांडलेली आहेत आपल्या तत्वप्रणाली यशस्वी करण्यासाठी. आणि या 3 साधनांच्या माध्यमातूनच मार्क्सवाद जगभर प्रस्थापित झालेला आहे असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 6वं जे प्रकरण आहे त्या 6व्या प्रकरणामध्ये साधनांचं मूल्यमापन केलेलं आहे. आणि साधनांचं मूल्यमापन करत असताना भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यापैकी कोणाची साधने श्रेष्ठ आहेत, कोणाची साधने दीर्घकाळ टिकणारी आहेत हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काही उदाहरणांच्या साहाय्याने पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांनी साधनांचे मूल्यमापन यासाठी केलं आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यापैकी ज्याची साधने श्रेष्ठ आणि दीर्घकाळ टिकून राहतील याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी विचार केलेला आहे. म्हणजे मार्क्सची जी साधनं आहेत त्या साधनामध्ये हिंसा म्हटलेला आहे, त्या साधनामध्ये बळाचा वापर म्हटलेला आहे आणि त्या साधनामध्ये कामगारांची हुकुमशाही म्हटलेला आहे. अशा पद्धतीचं मूल्यमापन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्स यांच्या साधनांचं मूल्यमापन केलेलं आहे. त्याचबरोबर बुद्ध यांच्या साधनांचं सुद्धा मूल्यमापन यामध्ये केलेलं आहे. आणि तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तिन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीनं पटवून दिलेल्या आहेत. मूल्यमापन करत असताना हिंसा, क्रांती आणि बळ ही मार्क्सची अल्पकालीन टिकणारी साधनं आहेत. आणि ही कशी अल्पकालीन टिकणारी आहेत कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये बळ आहे तोपर्यंतच तुमची सत्ता राहू शकते. एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तलवार आहे तोपर्यंतच तुमची सत्ता टिकू शकते. तुमच्या हातामध्ये तलवार सांभाळण्याचं सामर्थ्य संपलं की तुमची सत्ता सुद्धा संपू शकते. अशा पद्धतीनं ही जी 3 साधनं आहेत त्याचं मूल्यमापन बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर मग भगवान बुद्धांची ही जी साधनं आहेत जसं मगाशी मी म्हणालो पंचशील आहे, अष्टांगिक मार्ग आहे आणि 10 पारमिता आहे. याच्यासाठी बळाची गरज नाही, याच्यासाठी क्रांतीची गरज नाही किंवा याच्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. कारण असं आहे की ही जी 3 साधनं आहेत ही साधनं कायमस्वरूपी टिकणारी आहेत. पंचशील हे वैश्विक आहे, ते केवळ बौद्ध धर्मियासाठीच नाही. कुठल्याही धर्माचा माणूस प्राणी मात्राची हिंसा करणं पाप आहे मानतो, कुठलाही माणूस खोटं बोलणं पाप आहे मानतो, कुठलाही माणूस चोरी करणं आहे पाप आहे हे मानतो. म्हणजे पंचशील हे जसं वैश्विक आहे तसंच अष्टांगिक मार्ग आहे, तशीच 10 पारमिता आहे. आणि म्हणून बुद्धांची ही जी तत्व आहेत ही कायमस्वरूपी टिकणारी आहेत. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी या साधनांचं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण या साधनांकडे बघितलं पाहिजे. 7वं जे प्रकरण आहे, वेळ संपत येते आहे त्याच्यामुळे मी अतिशय थोडक्यामध्ये सांगतो आहे की 7वं जे प्रकरण आहे त्या 7व्या प्रकरणामध्ये साधनांची परिणामकारकता किती आहे
त्याचं इव्हॅल्युएशन काय आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। मूल्यमापन करण्यासाठी बाबासाहेबांनी जी साधनं सांगितली त्या साधनांचं परिणामकारकता किती आहे हे परिणामकारकता सांगण्यासाठी बळाने चालविले जाणारे शासन किती काळ टिकू शकतं आणि नैतिक भावनेने चालविले जाणारे शासन किती काळ टिकू शकतं हे सांगितलेलं आहे। बळाने चालविले जाणारे शासन जे आहे ते जोपर्यंत तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंतच टिकतं। बळाचा वापर म्हणजे एक प्रकारची दहशत आहे, त्यामुळे बळ हे मूल्य हरवलं की तुमचे साधनं सुद्धा निकामी ठरतात। अशा पद्धतीनं भगवान बुद्धांचं आणि बाबासाहेबांनी या साधनांची परिणामकारकता जी आहे ती सांगितलेली आहे। आणि ती सांगत असताना बाबासाहेबांनी जो त्या ठिकाणी उदाहरण, खरं म्हणजे हे प्रकरण खूप मोठं आहे, 7वं प्रकरण, आणि या 7व्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी फार मोठी कथा सांगितलेली आहे की नीतीने राज्य कसं चालवलं जातं आणि बळजबरीने राज्य चालवलं कसं जातं याच्यातला फरक जो आहे तो बाबासाहेबांनी स्पष्ट केलेला आहे। आणि त्याच्यासाठी तिथे दृढ नेमी असं म्हटलेलं आहे। मूळ इंग्लिश ग्रंथामध्ये स्ट्रॉंग टियर अशा हा जो राजा आहे हा चक्रवर्ती राजा होता आणि त्या राजाची कथा सांगितलेली आहे। त्याची 20 उदाहरणं या ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि त्याचबरोबर चक्रवर्ती सिंहनाद सुत्त याचा सुद्धा संदर्भ देऊन ही साधनांची परिणामकारकता सांगितलेली आहे। आणि त्या दृष्टीनं बांधवानो, आपण जेव्हा शेवटच्या प्रकरणाकडे येतो ते प्रकरण जे आहे ते 8वं प्रकरण आहे आणि मग राज्य नष्ट होणे हे त्या प्रकरणाचं शीर्षक आहे। आणि त्या शीर्षकामध्ये समाजवादी व्यवस्थेत हुकुमशाही कायमच राहू शकत नाही, त्यामुळे त्यांचे राज्य अखेरीस नष्ट होते असा जो युक्तिवाद केला जातो त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेबांनी चिंतन केलेलं आहे की राज्य नष्ट झाल्यावर त्या जागी काय येईल याचा मात्र कोणीही साम्यवादी विचार करत नाही। आणि हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि अनाथपिंडक यांच्यातील संवाद त्या ठिकाणी उद्धृत केलेला आहे की बळ जर काढून घेतलं तर राज्य नष्ट होतं, परंतु धर्म मात्र नष्ट होत नाही, कारण धर्म हा कायमस्वरूपी असतो असाही निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। आणि हुकुमशाही जी आहे ती दीर्घकाळ टिकू शकत नाही, त्यामुळे ते हुकुमशाही राज्य असेल तर ते सुद्धा नष्ट होतं। अशा पद्धतीनं या ग्रंथामध्ये सुद्धा हे जे 8वं प्रकरण आहे या 8व्या प्रकरणामध्ये राज्य नष्ट होण्याची कारणमीमांसा बाबासाहेबांनी केलेली आहे। आणि त्या दृष्टीनं शेवटी बाबासाहेब असं म्हणतात की समाजवाद हा केवळ समता देऊ शकतो आणि बुद्धांचा धम्म हा समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या सर्व गोष्टी देऊ शकतो। अशा पद्धतीची मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी या 8 प्रकरणातून केलेली आहे। त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध की कार्ल मार्क्स। आणि हे बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाचा अंतरंग या निमित्ताने आपण समजून घेतलेला आहे। तेव्हा अशा पद्धतीनं या दोन्ही ऐतिहासिक महापुरुषांची मांडणी या व्याख्यानातून करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आपल्याला या निमित्ताने समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम।